एक राजा नाही होता तो सगळी सुनता होती म्हणून मला वाटतं की येशू बापूंना जन्माला येशू बापूंना जन्माला पाहतो तुझी वाट तू म्हणशील तर तुझ्यासाठी वाहतील रक्तांचे पाठ अबजेल घराचे भरले समुट शहराचे घराची तोडली सपोट येशू बापूंना जन्माला पाहतो तुझीच वाट शोधित आहोत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा महाराष्ट्राचे शाहीर डॉक्टर देवानंद माळी यांचा शिष्य कुमार सौजस मोरे यांचा या गडावरती रसाळ गडावरती एक पारंपरिक पोवाडा गात आहे बालशाहीर कुमार सौजस मोरे
आणि मग राजे निघाले खाण्याच्या भेटीला जायला. राजांनी कोणता पोशाख घातलाय? कोणता? जिला कथाकडे काय घातला अखेर तो वेळ आला. राजाची आणि खाण्याची भेट झाली म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि भेटीमध्ये खाण्याचा धरा केला. तो कसा? शिवला एक बलता
येत नाद एकच एकच
पण माझा लाखावरून समाज यासाठी आम्ही आपण आणि त्यांची तब्येत आहे बरोबर आहे पाहिजे वय झालं म्हणजे काय करत बाप त्या करत बसणार एक बाप बसणार तिथे म्हणजे समाज त्या करत बसणार लाखां पोरं लावून घेणार की बाप पोरं बापा घ्यायला लहानपणापासून मला सांगा समाज काय म्हणजे आपण आता गमत आहे त्याचा पोटला पोरं म्हणजे आम्ही भांडणं म्हणतात पण विषय असा आहे का तो तुला खेळायला लागला जाऊन घ्यायला लागला पाहिलं दुसरं जे लागला आता मी पाहिजे समोर गेला त्याला काय आज 2 वर्ष झाले मला सगळ्यात सांगितलं काही तर पण माझ्या त्याला घेऊन 1000 रुपये घे आणि त्याला पुढे आता सोडून आता शोधायला काय हिशोबी वाढली काय माझा भाऊ शेवट पाण्यावाल्या माणूस काही तर त्याला घेऊन जातो वाटवत पाहतो आणि कोणाच्या पाया पडतो माझा भाऊ पुढे असेल त्याला शोधून आणतो आम्ही त्या तांदूळ देतो निघालं पाहिजे लहानपणी मित्रांच्या संख्येला थोडासा वाईट वागलो आम्हाला ते सरळ झालं नाही आम्हाला माझ्या मुस्कारात मारली तळपायच्या आजूबाजूचा काढलेले सारे एकमेकीला लाथ मारून पुन्हा या ठिकाणी आलो एका हॉटेलमध्ये मी तमाशा बसल्या एका किराणा मालाच्या दुकानात मी हमालकी केली पैशाला पैसा कसा फुटेल एवढं पाहिलं आणि स्वस्त धान्याचं दुकान टाकलं स्वस्त धान्याच्या दुकानावर 4 पैसे साचल्यानंतर एका गरीबाच्या मुलीला मी आधार दिला आणि माझं लग्न केलं पण बायको जरा छड्यात मिळेल तुझे कर नसली मिळेल तुम्हाला बघायला मिळेल हाक मारून देतो अगं राधा हे राधा आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली तुला पोर स्वर वहिनी अगं पण तसं नाही तुझं येणं नाही आपला प्रपंच गरीबाचा प्रपंच वरचाच आहे ना ते गड्याचं काम असतं गड्याला काय करते गड्याने आणून द्यायचं बायकोनी म्हटलं हा तुला उघडी मागचा दरवाजा उघडा सगळं आमच्या आशाने प्रपंच होईल का अहो माणसाला माणूसच बोलायला लागला तर कोंबड्या बोलाय काय करते पैसे उलटा असेल काय आपण नवरा बायको आहे 12 वर्ष लागणार कोंबडी फुरण्याचा अहो इकडचा ढग इकडं बोंबला जातोय आणि इकडचा ढग इकडं बोंबला जातोय ह्या जमिनीवर जर पाऊसच पडला नाही तर पीक उगवायचं अगं तुला माहिती नाही नवरा बायकोचं प्रेम हे वाईट असं म्हणणार असतं तुला ऐकायचं असेल ताई प्रेमाला रंग नाही प्रेमाला रूप नाही प्रेमाला आकार सुद्धा नाही असं प्रेम कसं असावं ऐकायचं तुला आदर सजले तुझा सागर आला आदर सजले तुझा सागर आला तुला पती कशाला
गाणी म्हणून काय बर 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 मग मी चालू दुकानात तसं नाही तर माता बंद कर ती खिडकी बंद कर अगं बंद कर बाई आता या सुद्धा नाही जाऊ इकडं सगळे मुलीला बोला बसू या कचरा युरो आज बसला तर लई ते गाणं करेल बर बर तिकडून आला गंगी तिसऱ्या गंगीच्या नावाचं टाहो पडतो मला ती अशी सवय दाजीबा म्हटलं ती येते पण अजून आलंच नाही I love you, प्यार करजो काय सांगतो मला ₹5 पडलो तू अरे शेंगदाणे अरे शेंगदाणे जसं ते नाव लागलं तसं मी म्हणतो दे शेंगदाणे तुम्ही त्या नाव आला ते खारे शेंगदाणे मी थोडं खावं का तू काय तर काही म्हणलं का खाले तो मला पैसे दे मला खारे शेंगदाणे खाले पैसे तुला हवे आता असं म्हणणं माझं डोकं म्हणजे तुला म्हणा खारे शेंगदाणे खात अरे 3 किलोमीटर असा हात द्यावा आता सांगावला बाकी तर माझी झालं तुझ्या अरे एका दोन तास खातो पण बाबा भेटून पाय पडतो माझा आपण मला सांगितलं बस बायकोचं काय दोन शब्द प्रेमाचे बोललो पण आज काय मात्र दुकानावर मन लागत नाही पण सकाळपासून गिऱ्हाईक काय हरकत नाही आज दुकान बंद करतो आणि घरी जातो म्हातारे सारखी मस्करी उठवलंय बाबा आणि माझ्याकडून आले चटणी मिरची भाकर येते त्या चटणी मिरची भाकर काय आकडे का तुला तुझी सायकलची माझी सायकलची मान्य तुम्ही सरळ चालू तू काय लागेल अरे बाबा तू सगळं सरळ चालवला नाही मी वाकडे सुरू सांगा कोण तुला सांगा ना वाकडे कोण ठेवलं तुम्ही
झाले होते हा. मी वाकडा शिवलो सांगा कोण नाव सगळं पहिलं माझं चुकले तू मला वाटलं काय बापरे बाबाई. नाही आता हे कोण सांगितलं काय? हे बघा हे मी घरून आली शेंगदाणे मिरची हा. आता किती खरा असल्यामुळे बाबडी खाली बसतो जेवायला तुझा काळा खातो मला. नाही बरोबर आहे आता मला झाले 4 दिवस झाले 7 तुला पाणी मग? मला पाणी नाही भेटलं मला आता तुला झालं आता मला इकडे तिकडे फेकण्याने सगळं सोडत मागे तुला खाता आलं तर खा एवढं काय करायचं? काय झालं? ते फार लोकं घेत नाही. नाही, तू एवढं मारायला लागलाय. काय माझी ओळख नाही पाळत काय नाही बोलत नाही, पाळत नाही, तुला मला तुला सांगतो झालं. हो, मी सुनलो तुझं नाव का? बनव का? कोणी सांगितलं माझा कमाई नाही नाही, अरे एक ठिकाणी ठेवलो, एक ठिकाणी पाठवलो. आपण कामावर बोलली एक ठिकाणी. अरे म्हटलं विठ्ठल का हा. बाय, 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 बाय. तुला पण माझ्याबरोबर ओळखला नाही. त्याला सुनलो मागून ओळखला. तो काय बरं आहे ना? काय खबर आहे बेकार झाली बा. गाव कधी आला? आता चालले तुझी माझी आता गाठ झाली असं? आवाज इथं त्याच्या बेकारी शेवटच्या पाणी होईल तुला आज निघायला पाहिजे माझ्या सगळं चाल पुढं? नाही नाही, मी नाही येणार. काय झालं काय नाही नाही, आबांनी तोंडात मारली तेव्हापासून मला ना राग आहे आबांना. अबा हा मग मी तुला समोर माझी बाप मी समोर नाही नाही, मग वाटेल तू पाणी पाय. नाही मग तू येणार नाही का नाही, नाही. शेवटचं तुझं हा. मग तू इथं काय करतो मी काय करतो माहिती? पुण्यात काय करतो हे दुकान बंद आहे. दुकान लागलं लोकं जाण्याचं काय आपलंच आहे. त्याला शेळ्या पण सांभाळलं होता शेळ्या मग? आणि तू दुकान टाकलंय मग? लग्न काय केलं नाही नाही नाही, नाही लग्न नाही लग्न नाही. कसा ते का नाही नाही. मग इथं काय करतो लग्न मग काय करतो माहिती? नाही मग मला म्हणजे काम करणार आता मी एवढं लांब आले ना हा. मला आता पुन्हा पोचले ना काय काय मग तुला काय बघायचं? मला राणीचा बाप बघायचं राणीला. बरोबर, रामाला. ते आपण वाचतो का मला ते कामावर बघायचं मग तू 2 दिवस राहा मला. दोन नाही म्हणजे मी सगळं फिरणार आहे. हा, बरं, फिर. मला राणीचा बाप बघायचं मला इंय बघायचं काय झालं? ए बेकार त्याला सिंह म्हणतात. सिंह हा. मग ते काळ काळ त्या सवाल वाचवाल आया. काय म्हणते अस्वल. आसवण पाहिजे हा, अस्वल बघ. मला पैसे दे ना दादा आया, धरून नाही आलं का? होता माझ्या कोणी चोरलं काय नाही. धर ये, धर. हे 250 रुपये घे. याला माझ्या बाप हा, ते जा. 5 रुपये होता दुकानात काय लाल काय आता नाही. त्यांना नाही. मग आम्ही फिरून कुठं कुठं जायचं फिरायला आता तू असं कर, सोमवार पेठ होता, सोमवार पेठ. मंगळवार पेठ होता, मंगळवार पेठ. बुधवार पेठ होता. बर. फक्त गुरुवार पेठ जाऊ नको. तिथं नक्की पैसा असणार त्या परीक्षेला काय करतो, तिथं तिथे गेला चुकून बर. तिथं पिवळ्या रंगाच्या मागे जाऊ नको. तिथं काय तिथं हाडळ आहे. आपलं काय काय आलं हा, म्हणजे तिथं जायचं आहे बिलकुल नाही. सोमवार पेठ जायचं हा. मंगळवार पेठ जायचं मग काय? बुधवार पेठ जायचं पुढे जा. पण गुरुवार पेठ जायचं हा. येणा खाली जर मी गेलो तिथं हाडे हाडळ आहे. आयुष्य पण मी जाणार बरं का? नाही मी नाही जाणार हा. तुझा तुझा तू आणि दिवसभर तुला काही मिळालं ते घेऊन. सगळं हा. बर. आणि एक वडा आणि 4 पाव खायचं आणि इथं पत्रकार झोपा ये. तिच्या बापाने गेले वडा 4 पाव खाय कुठे यावं नाही का तू कोण कर मानव तेवढं 250 रुपयात होईल ना मग. हा होईल ना होईल मग तू सगळं तू राणीकडे येऊ का हा. पत्र खाली हा. घराला काय काढी लावली तर पुढे विमान त्याला झोपायला तू. मला माझ्या विषयी आलं बे काही जाऊ दे. आता एक सांगितले समोर भेटा जा मग इथं पत्र्याखाली ये. ये. तुम्ही ये नाही बाबा देवळा माणूस पत्र खाली बजावलं एक काही मानव घेता आता एक सांगितलं समोर भेटा जा मग भेटा जा पण भेटा जा पण पूर्वात भेटा जायला नाही जर गेला तिथं किंवा लागले माडी लावू नको तिथं हाटले मला सांगा मंडळी हा तिथं नेमका गेला पूर्वात भेटा पैसा कमावला एवढं मोठं दुकान टाकले आणि हा म्हणतो तू तिथं जाऊ नको तुम्हाला वाटतं तिथं जाईल बाबा तिथं जाणार